मी येतोय, आनंद होतोय ना माझ्या आगमनाचा, मलाही होतोय तुम्हाला भेटण्याचा. पण हा आनंद घेत असताना तुमची काही जबाबदारी आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला? असो, मी मूळचा भारतीय, पण तुम्ही माझं अस्तित्व पॅरिससोबत पण जोडता. छे हो, तुम्हाला काही कळतंय का? मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसबद्दल बोलतोय. आमच्या पप्पांनी गणपती आणला, पण तो सुद्धा POPचाच. मला साजरा करताना पर्यावरणाला काही इजा होईल याने तर मी नक्कीच प्रसन्न होणार नाही. विसर्जनाला फक्त दुःख हे तुम्हालाच नाही पण मलाही होत असतं. त्या दिवशी आपण दोघंच नव्हे तर तिघही रडत असतो, तुम्ही, मी आणि आपलं पर्यावरण. माझं विसर्जन झालं की तुम्ही म्हणता, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पण खरं तर मला जायला 8 महिने ते 2 वर्ष लागू शकतात आणि मी तिथेच त्या घाण पाण्यात कुजत पडलेला असतो. मग परत त्याच जोमानं कसं येऊ? तुम्ही जसे मला प्रिय आहात तसेच माझ्या पाण्यातले मित्रही तेवढेच प्रिय आहेत. तुमचा निरोप घेतल्यावर नाईलाजानं माझ्यामुळे त्यांचा मृत्यू होतो आणि हा केवळ त्यांचा मृत्यू नसून संपूर्ण मानवतेचा मृत्यू आहे. तुमचा हा विचार माझ्यामुळे काय फरक पडणार आहे? त्यापेक्षा माझ्या एकट्यामुळे काहीतरी फरक पडेल असा विचार केला तर बदल हा निश्चितच. तसंच सणांचा आनंद घेताना ग्लोबल वॉर्मिंग, जलप्रदूषण आणि आरोग्याचा धोका यासारख्या मुद्द्यांना इग्नोर करू नका. आज तुम्ही केलं तर उद्या ही सृष्टी तुम्हाला इग्नोर केल्याशिवाय राहणार नाही. जो पर्यावरणाचा खरा मित्र तोच माझा खरा भक्त. या रीलला नको देऊ हलगर्जीपणाची ढील. व्हायरल होऊ दे आणि येऊ दे इको फ्रेंडली ट्रेंडचा फील. भगवान तो अपन है ही, पण कभी कभी लगता है आपणच कंटेंट क्रिएटर है.